मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। शारदानगर परिसरात ड्रेनेजचं पाणी आणि पावसाचं पाणी एकत्र आल्यानं बोर दूषित पाणी येऊ लागलेलं आहे आणि त्यामुळे रहिवासी त्रस्त झालेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। मी आता सध्या उभा आहे शारदानगर परिसरामध्ये। सर्व येथील रहिवासी आहेत आणि यांच्या काय तक्रारी आहेत, अडचणी आहेत, हे आता आपण समजून घेणार आहोत। मला सांगा दादा, तुम्ही घराबाहेर पडलेला आहे, आमच्या समोर आलेला आहे, काय अडचण आहे ताई? आमचं पाण्यामुळे बाहेर जाणं येणं बंद झाले आणि हे रोडचं काम करताना ड्रेनेज लाईनचं चेंबर बरेच फुटलेले, त्यामुळे त्यातून बी पाणी येतंय आणि हे सगळं ड्रेनेजचं आणि हे पावसाचं पाणी एकत्र झाल्यामुळं सगळं नागरिकांचं म्हणजे जाणं येणंच बंद झाले। ड्रेनेजचं पाणी आणि पावसाचं पाणी हे सगळं मिक्स झाले। आता ही जे पाणी ते बोर मध्ये येतंय, त्यामुळं आता ही पाणी शुद्ध करायचं म्हणलं तर त्याला भरपूर त्रास आहे। त्यामुळे काय होतंय, सगळे आजारी पडतात माणसं। त्या ड्रेनेज लाईन सगळी चॉकअप झालेली आहे पाण्यामुळे। सापही भरपूर आहेत, त्यामुळे भीती वाटते बाहेर निघायला सुद्धा। ती रोड तयार व्हायला लागला होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या हे आमच्या पूर्वीच्या नळ्या होत्या ह्याला ती रोडच्या, आणि हिथनं पूर्वी सरपाच्या वाड्याला ड्रेन पाणी व्हायचं, ते त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुमचे तुम्हाला पाईपा टाकून देऊ। परत ह्या गोष्टीला रोड पूर्ण झाला तरी त्याचं कोणी लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं। आणि आज पाण्याची अशी बिकट अवस्था आहे की इतकं पाणी पार घरात पाणी शिरलं होतं। इथं कोण शासनाचा माणूस आला नाही। रोडचं काम होताना जरा लक्ष देऊन काम करायला पाहिजे होतं, जेणेकरून ड्रेनेज लाईन महत्वाचा विषय होता। लोकांचे पब्लिक आजारी पडले तर कोण बघा येत नाही, प्रत्यक्ष घरातले कोण आजारी पडले तर कितीतरी खर्च होतो, त्या कुटुंबाला किती त्रास भोगावा लागतो। हे वैयक्तिक ज्यावेळेस घरात पाणी गेल्यानंतर किंवा मच्छर डास झाल्यानंतर वैयक्तिक सामान्य माणसाला हा त्रास आहे। सामान्य माणसाला, मोठ्या लोकांचं काही याच्याशी काही घेणं देणं नसतं। जेणेकरून कुठलंही नियोजन करताना म्हणजे बारामती तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने करताना इथल्या परिसराच्या भागाचा स्वच्छतेला बी महत्व दिलं पाहिजे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।